नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बघणार आहोत मसाला शेवग्याची रेसिपी. त्यासाठी लागणाऱ्या शेंगा या आपण त्याची साल काढून घेऊया. छानपैकी त्या सोलून घेऊया व नंतर त्या पाण्यात मीठ घालून उकडायला ठेवून देऊया. त्यानंतर आपण कढईत शेंगा व पाणी टाकून त्यात मीठ टाकून शिजायला ठेवून देऊया. आता आपण शेंगा शिजायला टाकून दिल्या आहे. तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. वाटणासाठी आपल्याला लागणार आहे सुकं खोबरं, कांदा, धने, लसूण व कोथिंबीर. हे आपण आता एक एक करून खोबरं, धने व कांदा, लसूण कढईमध्ये छान भाजून घेऊया व ते नंतर दळून घेऊया. सर्वप्रथम आपण डाळीचे व बाजरीचे पीठ छान लालसर भाजून घेणार आहोत. पीठ भाजून झालं आहे. आता आपण खोबरं व धने छान लालसर भाजून घेऊया. खोबरं भाजून झालं आहे. आता आपण कांदा व लसूण छान भाजून घेऊया. जास्त माणसांची भाजी असेल तर तुम्ही त्यात तीळ व काजू देखील भाजून दळून घेऊ शकता. त्याने भाजीला छान घट्टपणा येतो. आता कांदा आपण थंड व्हायला बाजूला काढून घेऊया व भाजलेले सगळे साहित्य हे आपण मिक्सरला दळून घेणार आहोत. हे सगळे साहित्य आपण आता दळून घेणार आहोत व त्यात थोडीशी कोथिंबीरही आपण बारीक करून घेणार आहोत. बघू शकता इथे आपले वाटण तयार आहे. तर आपण आता फोडणीची तयारी करून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढईत तेल गरम करून घेऊया. जिरे मोहरी छान तडतडल्यावर आपण त्यात तयार केलेले वाटण टाकून देणार आहोत. वाटणाला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे. आता आपण यात टाकणार आहोत काळा मसाला, हळद, आता आपण यात टाकणार आहोत कढीपत्ता व कोथिंबीर. बघू शकता भाजीला छान तेल सुटलं आहे. आता आपण त्यात भाजलेले पीठ टाकून देऊया. आपण शिजत टाकलेल्या शेंगा या छान शिजल्या गेल्या आहे. आता त्या आपण आपल्या फोडणीत टाकून देणार आहोत. शेंगा या आपण सुरुवातीलाच छान शिजवून घेतल्या आहे. त्यामुळे भाजी जास्त वेळ आटत ठेवायची नाही, नाहीतर शेंगा या फुटल्या जातील. थोडी उकळी काढून घेऊया भाजीला आपण शेंगा शिजायलाच थोडेसे मीठ टाकून घेतले आहे. त्यामुळे मीठ टाकताना थोडंसं टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजी आपली खारट होणार नाही.